नमस्कार मित्रांनो, आपण आज एक स्ट्रॅटेजी शिकणार आहोत. ती स्ट्रॅटेजीचं नाव आहे पुल बॅक स्ट्रॅटेजी. या स्ट्रॅटेजीचा ॲक्युरेसी मित्रांनो जवळपास 90% आहे आणि मीही तुम्हाला लाईव्ह चार्टमध्येही दाखवणार आहे. आपल्याला या स्ट्रॅटेजीमध्ये जवळपास 1:5-3 तक रेशो भेटतो आहे आणि ह्या रेशो कसा भेटतो आहे, कशी स्ट्रॅटेजी वापरायची हे तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तुम्हाला जर खरंच मार्केटमधून पैसा कमवायचा असेल तर ही स्ट्रॅटेजी तुम्ही इम्प्लिमेंट करून इझी वेने पैसा कमवू शकता, कमीत कमी लॉस करून. तर मित्रांनो, आपल्या स्ट्रॅटेजीसाठी आपल्याला लागणारे म्हणजे 50 CMA लावायचे आपल्याला चार्टवर आणि 200 MA, हे दोन गोष्टी तुम्हाला चार्टवर लावायच्या. हे स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी यूज करता ती सांगतो मी. 200 MA आणि 50 MA चार्टवर लावायचं. आणि आपल्याला स्ट्रॅटेजीचं महत्त्व असं आहे की हे आहे समजा मार्केट, आणि याच्यात 50 CMA ज्या वेळेस 200 MAच्या वर असेल, म्हणजे समजा आता हे मार्केट आहे, ओके. आणि आता रेड कलर म्हणजे समजा हे 200 MA आणि हे कलर म्हणजे हा 50 MA आणि हे मार्केट आहे. तर काय करायचं, आपल्याला ज्यावेळेस बाय एंट्री घेऊ आपण, बायसाठी आपण ज्यावेळेस प्लॅन करणार आहोत त्यावेळेस आधी मार्केटचा ट्रेंड करायचा माहीत करून घ्यायचे तुम्हाला. ट्रेंड कोणत्या दिशेने, आणि ट्रेंड माहिती करून घेण्यासाठी तुम्हाला काय ट्रिक यूज करायची माहिती आहे मित्रांनो. ज्यावेळेस 200 MAच्या वर 50 MA असेल तर हा ट्रेंड झाला अप ट्रेंड आहे. याच्यावरून तुम्ही ट्रेंड डिफाईन करू शकता की बाबा ट्रेंड कोण सायनिंग का. ज्यावेळेस 200 MAच्या वर मार्केट आहे, त्या 200 MAच्या वर 50 MA ची लाईन आहे त्यावेळेस अप ट्रेंड. आणि ज्यावेळेस तुम्हाला डाऊन साईडचा ट्रेंड आहे, ज्यावेळेस 200 MA असा वर असणार आहे, इथे आपलं मार्केट चालू असेल आणि इथे कुठेतरी आपलं 50 MA असेल, त्यावेळेस हा ट्रेंड आहे म्हणजे डाऊन ट्रेंड आहे, ओके. हा झाला ट्रेंड डिफाईंड. आता तुम्हाला बाय साईड आणि सेल साईडसाठी एंट्री कशी घ्यायची, ज्यावेळेस पण म्हणजे आपण कन्फर्मेशन कसं आणि कसं टार्गेट टॉप लॉस लावायचं हे तुम्हाला सांगतो मी. ज्यावेळेस मार्केट 200 MAच्या वर आणि 50 MA इथे, ज्यावेळेस मार्केट असं कन्सिडर करून ज्यावेळेस इथं एक स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल इथं 250 MA बनवल, त्यावेळेस तिथं आपण घेणार आहोत बाय साईड एंट्री. इथं घेऊ बाय साईड आणि जो स्विंग लो असेल तो स्टॉप लॉस राहणार आहे. आणि याच्या टार्गेट राहील आपलं एक तर X2, X3 आणि X5 तक. हे टार्गेट आपल्याला भेटते इथे याच्यामध्ये. समजलं का तुम्हाला बाय एंट्री कशी बनवायची आणि सेल एंट्रीचं सांगतो मी तुम्हाला मित्रांनो. मार्केट चालू आहे असंच, हे आहे 200 MA, हा 50, असं मार्केट चाललं आहे. आणि ज्यावेळेस इथं रेड कॅन्डल बनवतो आहे क्लोजिंग वरची इथं स्ट्रॉंग, ती याला आपण इथं सेल एंट्री घेणार आहोत, ओके. तर तुम्हाला आता मी याचं लाईव्ह एक्झाम्पल मार्केटमध्ये दाखवतो आहे. आज टाईम फ्रेम आपल्याला 7 मिनिट वापरायचा आहे, ओन्ली 7 मिनिट. दुसऱ्या कुठल्याही टाईम फ्रेमवर ही स्ट्रॅटेजी वर्क करत नाही, त्याच्यामुळे फक्त तुम्हाला 7 मिनिटाचाच टाईम फ्रेम वापरायचा आहे. आणि ही स्ट्रॅटेजीचा जवळपास बॅक टेस्टिंग रिपोर्ट आहे 1,00,000 कॅपिटलवर. याचा मी माझ्या टेलिग्राम चॅनलमध्ये आर्गोचा कोड देईल. तुम्हाला जर ते पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, लिंकवर जाऊन टेलिग्राम जॉईन करा आणि तिथे तुम्हाला अल्गोची लिंक आहे, कोड बनवलेला आहे मी. तो कोड ट्रेडिंग व्ह्यूला जाऊन अप्लाय करून तिथं तुम्ही बॅक टेस्टिंग रिपोर्टही बघू शकता. याचा बॅक टेस्टिंग आहे 365 दिवसांमध्ये 1,00,000च्या कॅपिटल व यानं $45,000 बनवलेले आहेत मित्रांनो. हा आहे याचा प्रॉफिट रेशो. आता आपण जाऊया चार्टवर आणि तुम्हाला लाईव्हमध्ये दाखवतो मी की या स्ट्रॅटेजी नेमकी कशी काम करायची आहे तुला, ओके. ट्रेडिंग, ओके. हेच जे MA ट्रेंड पुलबॅक आहे तुम्ही बनवलेला आहे, तेच तो लावून आपल्याला तसंही करता येते. इथं मार्केटमध्ये आपल्याला लावायचं आहे 200 MA आणि 50 MA, ओके. 50 MAचं आपण सेटिंग करून घेऊ. त्याला ग्रीन बनवलेला आहे 50 MAला आणि 200 MAला ब्लॅक बनवलेला आहे, ओके. हे दोन इंडिकेटर लावून घेतले तुम्हाला हे असं दिसतं. हा जो आहे ग्रीन लाईन तो आहे 50 MA आणि जो आहे ही ब्लॅक लाईन ती आहे 200 MA. मित्रांनो, मी काय सांगितलं तुम्हाला, ज्यावेळेस ब्लॅक लाईन म्हणजे 200 MA खाली आणि त्याच्या वर आपला 50 MA असेल, त्यावेळेस आपल्याला मार्केटचा ट्रेंड आपल्याला कळतो की अप ट्रेंड मार्केट आहे म्हणून. आता इथे काय चालू सध्या गोल्डचा चार्ट आहे, हा गोल्डमध्ये अप ट्रेंड मार्केट आहे, ओके. आणि इथं अप ट्रेंडमध्ये आपल्याला काय करणार आहोत आपण, ज्यावेळेस पण ह्याला स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनवेल 50 MAवर, त्यावेळेस आपण बायची एंट्री घेणार आहोत, ओके. आता इथे कुठे बनला ट्रेड, इथे बघा, इथे तुम्हाला दाखवतो.
इथे एक लॉंगची एंट्री बनली होती मित्रांनो. इथं बघा स्ट्रॉंग रेड कॅन्डल ग्रीन कॅन्डल बनवली होती. ओके, दिसते तुम्हाला. स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल बनवली, त्याच्या नेक्स्ट कॅन्डलला आपण इथं एंट्री घेणार आहोत. ओके, डन. ग्रीन कॅन्डल क्लोज झाली की आपण लगेच एंट्री घेणार आहोत. आणि याचा टॉप लॉस काय राहील? याचा टॉप लॉस लास्ट कॅन्डलचा स्लो राहणार टॉप लॉस. ओके, तर या ट्रेडने जवळपास किती टार्गेट दिले बघा तुम्हीच. 1:5चा रिस्क रिवॉर्ड रेशो या ट्रेडमध्ये कंप्लीट झालेला आहे मित्रांनो, राईट. आणि टॉप लॉस किती होतं? फक्त $7-8 टॉप लॉस होता. ही स्ट्रॅटेजी वापरून तुम्ही चांगला पैसा कमवू शकता. इथे मी नाही म्हणत असं की प्रत्येक वेळी स्ट्रॅटेजी कामच करते. मार्केटमध्ये तुम्हालाही माहिती आहे कुठली स्ट्रॅटेजी 100% वर्क करत नाही. पण एक स्टॉप लॉस छोटा आणि टार्गेट मोठा, अशी एक स्ट्रॅटेजी आपण तिच्यावर काम केलं तर 100% आयुष्यात प्रॉफिटेबल होऊ आपण. कारण इथे काय झालं, इथं बघा ना, इथं टॉप लॉस गेला आहे आपला $6. इथं EMA कॅन्डल क्लोज झाली आणि त्याच्यानंतर त्याच्या आपण याला एंट्री घेतली, पण तीच कॅन्डल वेळमध्ये क्लोज झाली आणि आपला टॉप लॉस गेलेला आहे. ओके, तर दुसरीकडे आपण बघूया किती एंट्री बनतात, कसं होतं मित्रांनो. इथंही आपला एक टॉप लॉस गेलेला आहे. इथे 2 टॉप लॉस गेलेत $6-8. ओके, पण स्ट्रॅटेजी खूप वर्क करते मित्रांनो, खूप वर्क करते. आणि ट्रेडिंग करताना कुठल्याही एका स्ट्रॅटेजीवर तुम्ही जर 6 महिने 7 महिने स्ट्रॅटेजीवर ट्रेड केला तर 100%च तुम्ही प्रॉफिटेबल बनता. या ट्रेडमध्ये टॉप लॉस गेलेला आहे आपला. ओके, इथं क्लोज म्हणजे 50 EMAच्या खाली क्लोज करून कॅन्डल वर ग्रीन कॅन्डल क्लोज झाली पाहिजे, तरच त्याच्यामध्ये आपण ट्रेड घेणार आहोत मित्रांनो. आता इथेच बघा, मोस्ट आपले $8-8चे 2 टॉप लॉस गेले, राईट. पहिलं टार्गेट म्हणजे आपल्याला भेटलं होतं ते 41 पिपचं टार्गेट होतं. ओके, 41 पिपचं टार्गेट होतं आणि 2 टॉप लॉस गेले आपले 8 + 8चे म्हणजे $16. तरी इथे आपण काय आहे प्रॉफिटेबल आहोत, राईट. आता इथं आपला ट्रेड बनलेला आहे बघा. इथं क्लोज केली आणि इथंच आपला ट्रेड बनला आहे. जवळपास ह्या ट्रेडमध्ये 86 पिपचं टार्गेट भेटलं मित्रांनो तुम्हाला. आणि टॉप लॉस किती काय? फक्त $9चा SL आहे फक्त. आणि 86 पिपचं टार्गेट भेटलं मित्रांनो. किती म्हणजे आपण या स्ट्रॅटेजीनं प्रॉफिटेबल होऊ शकतो किंवा नाही हे तुम्हाला याच्यावरच कळालं असेल. आता सेल साईडचंही दाखवतो तुम्हाला. आता ज्यावेळेस इथं ट्रेंड चेंज झाला बघा. हा जो आपला 200 EMA आहे ब्लॅक लाईन, तो वर गेलेला आहे आणि त्याच्या खाली आलेली आहे आपला 50 EMA, राईट. ज्यावेळेस इथं बघा 50 EMA खाली आहे 200 EMAच्या, तिथे एक ट्रेड बनतो आहे शॉर्टचा. आपण शॉर्ट कुठं करणार आहोत? ज्यावेळेस ही कॅन्डल क्लोज करते 50 EMA वर स्ट्रॉंग रेड कॅन्डल क्लोज करते त्याच्या नेक्स्ट कॅन्डलला. ओके, तर इथं आपला झाला ट्रेड बनला आणि इथंच आपला टॉप लॉस कुठं आहे? मागल्याच कॅन्डलचा स्टॉप लॉस असते. ओके, आता टॉप लॉस सध्या आहे आपला $6 आणि ह्या ट्रेडनं टार्गेट दिले आपल्याला 81 पिपचं मित्रांनो. म्हणजे ह्यात रिस्क रिवॉर्ड किती झाला आहे, कुठल्या लेवलचा? 12 ते 13 याचा भेटला आहे. हा झाला एक सेल साईडचा ट्रेड. आता प्रत्येक वेळेस मी म्हणलं ना तुम्हाला स्ट्रॅटेजी वर्क करेलच असं नसतं. मार्केटला टॉप लॉसही द्यावं लागतात आणि टार्गेटही द्यावं लागतं. आता इथे बघा एक शॉर्टचा ट्रेड बनला असता आपला इथं. इथे एकाच 8-4चं टार्गेट दिलेलं आहे, पण जवळपास आपण एवढंच टार्गेट घेत नाही. म्हणजे जवळपास नंतर जाऊन इथं कुठं आपला टॉप लॉस हिट झाला पण बऱ्यापैकी टार्गेट इथंही दिलेला आहे असं समजा नाही, पण 100%च होते. आता इथंही बघा तिसरा ट्रेड बनतो आहे आपला शॉर्ट पोझिशनचाच. इथं क्लोज केलेली आहे ती कॅन्डल आणि टॉप लॉस बनतो आहे फक्त आपला $4चा टॉप लॉस आहे मित्रांनो याच्यात. आणि $4 टॉप लॉसवर यानं टार्गेट दिलं आहे आपल्याला जवळपास 66 पिपचं टार्गेट दिलं आहे. म्हणजे तुम्ही एक विचार करून बघा मित्रांनो की ही स्ट्रॅटेजी तुम्हाला प्रॉफिटेबल बनवू शकते का नाही. $4चा SL आहे, $4चा SL आणि $66चं टार्गेट दिलं. म्हणजे याच्यात आपण 10 जरी आपले SL गेले ना, हे छोटे 10 SL गेले तरी आपले $40 जातील. पण एक जरी टार्गेट आलं ना, 10 पैकी समजा 10 ट्रेड मारले तर आपण 3 टार्गेट झाले, 7 लॉस झाले, SL हिट केले आणि 3चं जरी टार्गेट आलं ना तर आपण खूप 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 प्रॉफिटेबल राहणार आहे. जवळपास 60चा हे शबानं धरूया आपण. 7 गुणवले 4 $5 SL धरतात, $35 आपला टॉप लॉस सोडला आणि 3 ट्रेडमध्ये 60चे टार्गेट भेटले.
तरी बरोबर किती होतं 60 120 180 किलो, म्हणजे 0.01च्या लॉटनं हे $180 बनतात आणि $180मधून $35 मायनस केले तरीही खूप प्रॉफिटेबल बनतोय आपण, खूप खूप खूप. $155 जवळपास ह्याला 0.01 नसतं ते $155 आज अकाउंट ग्रोथ झाला असतं म्हणजे स्ट्रॅटेजीनं, आणि हे जर ट्रेड 0.10 असतं तर $1550 झालं असतं. तर मित्रांनो, तुम्हाला ही कशी वाटते स्ट्रॅटेजी, आणि ह्या स्ट्रॅटेजीचा अल्गो जर पाहिजे असेल तर तुम्ही टेलिग्राम जॉईन करा आणि तिथून अल्गो तुम्ही देऊ शकता. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, आणि तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी काय टॉपिक हवा आहे आणि कुठली स्ट्रॅटेजीचा बॅक टेस्ट पाहिजे रिपोर्ट, हेही मला नक्कीच कळवा कमेंटमध्ये. भेटूया नेक्स्ट